हॅलो गाईज, तर आज मी चाललेलो आहे आमच्या दाजींच्या गावची आखाडी असल्यामुळे आखाडीसाठी, आणि सोबत माझ्या दाजी पण आहेत आणि आमचा आदर्श पण आहे. आणि जेवणाचं नियोजन पण एकदम क्वालिटी मध्ये चालू आहे बर का. आणि हे कार्यकर्ते बी आखाडीच्या नियोजनासाठी सज्ज झालेत बर का. आणि तोपर्यंत रस्सा पण उकळायला लागलाय बर का. आणि तोपर्यंत आमच्या दाजीनं पण घरात राईस घेऊन आले ती बर का. आणि सगळं आणून एकत्र ठेवलंय बर का. आता मी म्हटलं जेवायला बसायचं आहे, झाले नियोजन बरं का. आणि तोपर्यंत यो परव्या बघा नुसती पातेलीच घेऊन फोनवर बोलत आलाय बर का. आणि तोपर्यंत बाकीच्या कार्यकर्त्यांनी देवाचा निवद साईडला काढायला लागलेत बर का. आणि सगळी तयारी झाल्यानंतर देवाला निवद दाखवण्यासाठी चाललोय बर का. आणि देवाला एकदाचा निवद दाखवला बर का. आणि आता सगळीजण मंदिरात येऊन थांबलेत बर का. हा ना, बघतोय तर प्रत्येकाच्या हातात एकतर बघूल हायच बर का. मला वाटलं ह्यांच्या इथली प्रथा असणार आहे की पातेल्यात खायचं, असं काय आहे का काय काय माहिती. असं म्हंटल तर सगळ्यांनी पातेलं वळीनं ठेवायला चालू केलं बर का. तसं आमचा आदर्श भाऊ पातेल्याकडे टवकारून लागलं होतं बघायला. आणि तसंच आमचं दाजी उठलं आणि मटणाचं पीस प्रत्येक पातेल्यात लागलं होतं टाकायला. आणि बाकीचं बी कार्यकर्तं सुक्क बी एकत्रच आणि सगळंच एकत्र करत होते बरं का. आणि मलाच काय समजना हे सगळे एकत्र करून करणार आहेत काय, हे मी विचार करत बघत होतो बरं का. आणि वाटण्या करून झाल्या झाल्या सगळं कार्यकर्ता आपापली पातेली घेऊन गायब झाल्यात बरं का. आणि ह्यो कार्यकर्ता पातेली घेऊन घरला जायचं सोडून फोटो द्यायसाठी ताटून उभा राहिलाय बरं का. आणि तोपर्यंत आपल्या आदर्श भाऊंनी गरम गरम ताट वाढायला चालू केल्यात बरं का. आणि माझ्या शेजारी दाजी पण जेवायला बसलेत बर का. आणि आदर्श भाऊ त्याच्या आजोबांना मोमो मटन घालायला लागलाय बर का. आणि स्वतःच ताट वाढून आजोबापाशी जेवायला बसलाय बर का. आणि तोपर्यंत मी दाबून पीस वाढायला लागली बर का. आणि 12 वाजून गेल्यात म्हणून गडबडीनं गाडीत येऊन बसली बर का. आणि आम्ही इस्लामपूरला जायच्या नियोजनात आहे बर का. आणि इस्लामपुरात आमच्या दाजींच्या घरी येऊन आम्ही सगळीजण पोचलोय पण बर का.